उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घेतली मराठा आंदोलक मनोज जरांगेंची भेट. भेटीमध्ये विविध विषयांवर चर्चा झाल्याची माहिती. अजित पवारांच्या अपघातासारख्या दुर्दैवी घटनेचं किती राजकारण करावे याबाबत रोहित पवारांनी आजोबांचा सल्ला घ्यावा. राधाकृष्ण विखे पाटलांचा टोला, तर विखे पाटलांची प्रतिक्रिया असंवेदनशील. रोहित पवारांची प्रतिक्रिया. मुंबई म्हाडा मंडळाच्या 2640 सदनिकांच्या ऑनलाईन अर्ज सादरीकरण आणि अनामत रकमेच्या भरणा प्रक्रियेला मुदतवाढ. 14 मे पर्यंत अर्ज करता येईल. अमरनाथ पालिकेत भाजपकडून आवाज दाबला जातोय, शिवसेनेचा आरोप. सभागृहातील माईक बंद असल्यानं सेनेच्या नगरसेवकांनी सभागृहात आणला मेगाफोन स्पीकर. भाजप विरोधात केली निदर्शन. सांगली कोल्हापूरच्या पुरावर नियंत्रण मिळणार. कृष्णा नदीचं अतिरिक्त 52 टीएमसी पाणी फलटण मार्गे उजनी धरणात येणार. कृष्णा फ्लड डायव्हर्जन प्रकल्पाला उद्या मंजुरी मिळत असल्याची रणजित सिंह आणि माळकरांची माहिती. भिवंडीतली कामवारी नदी अतिक्रमण आणि प्रदूषणाच्या विळख्यात. प्रदूषण महामंडळासह प्रशासनाचं दुर्लक्ष. नागरिकांना सहन करावा लागतोय मोठा त्रास. साताऱ्याच्या शिरवळमध्ये ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीदरम्यान राडा. मतदान केंद्रावर 2 गटांमध्ये वाद. पोलिसांनी लाठीमार केल्याचा मतदारांचा आरोप. मतदारांचा पोलीस स्टेशन समोर ठिय्या. पुण्यातील लोहगाव परिसरात बंगल्याच्या आवारात गांजाची लागवड. गांजाची 41 झाडं आढळली. पोलिसांकडून 6 लाखांचा मुद्देमाल जप्त. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.